मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला अडचण काय आहे? असं या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत टीका केली आहे. सांगलीत बाळासाहेब गलगले फाउंडेशनच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांना धर्मरक्षक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले, माझ्या पांडुरंगाला मटण चालतं असं एक विधान आलं, मात्र आमच्या पांडुरंगाला तर मटण चालत नाही. ज्या देवाला मटण चालतंय असं तुमचा असा कोणता देव आहे असं म्हणता, मग तो मशिदीत असावा आणि त्यांचा तो देव असावा, त्याला ते देव मानत असतील किंवा त्या देवाला मटण चालत असेल असं ते म्हणाले. आज वारकऱ्यांच्या मनाच्या खच्चीकरणासाठी अशी विधाने केली जात आहेत का? आज मताच्या राजकारणासाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा नेम नाही, अशा शब्दात त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. अरे कुठं काय असतोय सर्व धर्म समभाव, ठीक आहे. अरे मग हिंदूंचं धर्मांतरण तुम्ही का करताय? सर्व धर्म समभाव तुम्ही म्हणताय, मग हिंदूच्या लोकांना तुम्ही जोर जबरदस्ती का करताय की तुम्ही धर्मांतरण केलं पाहिजे? त्यांना आमिष का दाखवताय? चमत्कार आम्ही करतोय, आमचा देव चमत्कार करतोय, तुमच्या देवाला आम्ही शिव्या दिल्या तर तुमचा देव आम्हाला काय कशासाठी? कुठल्याही धर्माचा अपमान करणं, त्याच्याविषयी आकस बाळगणं ही आपली भूमिका नाही. परंतु जो तो उठतोय तो या सगळ्या विषयामध्ये हिंदूंचे किंवा धर्माचे लचके तोडण्याचा प्रयत्न करतोय. तर आपली सर्वांची जबाबदारी आहे. आता काल परवा एक स्टेटमेंट तुम्ही ऐकलं, पांडुरंगाला मटण चालतंय, म्हणजे आमच्या पांडुरंगाला मटण चालतंय. अरे मग आमच्या तर पांडुरंगाला मटण चालत नाही. आम्ही सगळे वारकरी आहोत, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो. अरे आम्ही असला बोलणं सुद्धा आम्हाला योग्य नाही. मग तुमचा नेमका कुठला देव आहे की ज्याला मटण चालतोय? मला वाटतं तो मशिदीमध्ये असावा, तो त्यांचा देव असावा, ते त्याला मानत असतील किंवा त्याला ते मटण चालत असेल. म्हणजे तुम्ही वारकऱ्यांची मनाचं खच्चीकरण करण्याच्या दिवशी अशी सहज स्टेटमेंट केलेली नसतात. मताच्या घाणेरड्या राजकारणासाठी कोणी कुठल्या स्टेजला जाईल हे आत्ता सांगता येत नाही. आणि म्हणून हा जेव्हा मी विषय कधी घेतला, आपली ऋतुजा राजगे नावाची